Give two examples of intangible assets. आता बिझनेस मध्ये आपल्या असेट्स असतात. असेट आपण अशा वस्तूंना म्हणतो ज्या आपल्या बिझनेसला इन्कम मिळवून देण्यासाठी मदत करत असतात. मग ती मशिनरी असेल, कॅश असेल, फर्निचर असेल. आता असेट मध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. एक आहे टँजिबल असेट आणि दुसरा आहे इनटँजिबल असेट. आपण टँजिबल असेट अशाला म्हणतो ज्याला आपण स्पर्श करू शकतो, म्हणजे जे आपल्याला दिसू शकतात. तर इनटँजिबल असेट आपण अशाला म्हणतो ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही किंवा जे आपल्याला दिसत नाहीत. असेट्स which cannot be possessed physically but give their owner a legal right to receive benefits are called intangible asset. असेट जे आपल्याला फिजिकली दिसत नाहीत परंतु बिझनेसच्या ओनरला लीगल राईट देतात, म्हणजे हक्क देतात बेनिफिट्स मिळवण्यासाठी, अशा असेट्सना इनटँजिबल असेट असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, इनटँजिबल असेट कोणकोणते आहेत? ट्रेडमार्क, कॉपीराइट, गुडविल, पेटेंट्स यांना आपण इनटँजिबल असेट्स असं म्हणतो. आपण बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला जाणवतं की वेगवेगळ्या फ्रँचायझी आपल्याला बघायला मिळतात. आता साधारण तुम्ही बघितलात बाहेर तर चहाच्या सुद्धा फ्रँचायझी आपल्याला बघायला मिळतात. तर फ्रँचायझी ही सिस्टीम सुद्धा इनटँजिबल असेट अशामध्ये येते. मग मॅकडॉनल्ड्स असतील किंवा वेगवेगळे पिझ्झाचे फ्रँचायझी असतील, हे सगळं इनटँजिबल असेट मध्ये आलं. तर इनटँजिबल असेट म्हणजे असं असेट जे आपल्याला दिसत नाही परंतु बिझनेसला इन्कम मिळवून देण्याचं काम करतात. धन्यवाद.